तुमच्या घरातला टीव्ही बंद केला पाहिजे, तुमच्या हातातला मोबाईल स्विच ऑफ केला पाहिजे, कायमचा स्विच ऑफ केला पाहिजे. ज्या घराच्या मधनं ही संस्कारिक लहान लहान मुलं आहेत, ती लहान लहान मुलं जे बघायचं नाही ते बघतात आणि त्यातनं मग वेगळ्या मार्गाला लागतात. त्यामुळं लहान मुलांच्या हातात एक दिवस रडेल, 2 दिवस रडेल, तिसऱ्या दिवशी रडेल, चौथ्या दिवशी रडेल, एक आठवडा रडेल, परंतु एक दिवस त्याचं रडणं बंद होईल. त्याला मोबाईल देऊच नका. घरातला टीव्ही सुद्धा बंदच करा. एवढं जर तुम्ही केलात तर ती लहान मुलंही घडतील. लहान मुलंही तुमचं भविष्य आहे, तुमच्या कुटुंबाचं भविष्य आहे. मला असं वाटतं की या निमित्तानं तुम्ही एक संकल्प करा, मी हळूहळू मोबाईल बंद करेल, हळूहळू टीव्ही कायमचा बंद करेल. माझी लेकरं शिकली पाहिजे, माझी मुलं मोठी झाली पाहिजे. मला या मंजुषा मॅडम सारखं व्हायचंय, माझ्या मुलांना मंजुषा मॅडम सारखं घडवायचंय. देवमाने सर, तुम्ही खूप मोठं काम केलं बघा. ह्या मुलांच्या समोर हा रोल मॉडेल तुम्ही आणलेला आहे. आदरणीय मंजुषा मॅडम या आपल्याच भागामध्ये राहतात. तुम्ही अनेक वेळा या अकॅडमीमध्ये त्यांना बोलवा, मुलांसोबत बोलवा. जेव्हा तुम्ही अकॅडमीचा देवमाने सर, जेव्हा तुम्ही अकॅडमीचा एखादा पालक मेळावा घ्याल त्यावेळेला तुम्ही आदरणीय मॅडमला बोलवा. त्या पालकासोबत इथं समोरासमोर बोलतील. कारण ह्या स्पर्धेच्या युगामध्ये मंजुषा मॅडम सारखा एखादा मोठा अधिकारी होणं खूप मोठं अवघड काम आहे. आणि ते काम करण्यासाठी जर योग्य मार्गदर्शन जर मिळालं, आपल्याच भागात राहतात, आपल्या शेजारी राहतात, अकॅडमीच्या शेजारीच मॅडमचं घर आहे, तुम्हाला कधीही ते अवेलेबल होतील. म्हणून त्यांचा तुम्ही इथं अनुभव घ्या, पालकांसोबत त्यांचे भेट घालून द्या, त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं करून द्या. यातनं एखादा जर मुलगा घडला, एखादा जर विद्यार्थी या अकॅडमीच्या माध्यमातून, या क्लासच्या माध्यमातून जर एखादा मोठा अधिकारी झाला, तर मला वाटतं की हे अकॅडमी काढण्याचं देवमाने सरांचं स्वप्न जे काय काम करताय ते सार्थक झाल्यासारखं होईल. मॅडम, या क्लासमध्ये साक्षी इरले नावाची एक मुलगी आहे बघा, इतकी टॅलेंट आहे मुलगी ती. मी तेव्हा ज्याला माझ्या शाळेमध्ये तिने शिकते, तिने हायस्कूलला आहे. तिला 2-3 वेळा मी तिला बोललो की तुला काय व्हायचं रे बेटा, तर तिनं असं म्हणाली की मला IAS व्हायचंय. आणि तिच्यासोबत मी अनेक वेळा डायलॉग केला, तिला अनेक प्रश्न विचारली, अनेक संदर्भात तिला बोललो. तर मला तिच्यातून जो कॉन्फिडन्स दिसला मॅडम, तो नक्कीच तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये, तुम्हाला त्यावेळेला जो कॉन्फिडन्स होता ना, तोच कॉन्फिडन्स मला आज त्याच्यामध्ये दिसतोय. आणि ती भविष्यातली खूप मोठी अधिकारी या क्लासच्या माध्यमातून होणार आहे, असंही मला सार्थ अभिमान होता त्या मुलीचा. याच भागात तिनं राहते, त्या गेटला शेजारीच राहते तिनं. त्यामुळं देवमाने सर, हे जे मुलं घडवत आहेत, पालकांनाही खरंच मला विनंती करायची आहे, एक प्लॉट घेतला, दुसरा प्लॉट घेतला, जर मुलाला तुम्ही जर संस्कार नाही केले, मुलांना चांगलं शिक्षण नाही दिलं, तर तुमचा 1 प्लॉट नाही, 2 प्लॉट नाही, सगळेच प्लॉट ते विकून टाकतील. 1 मजला नाही, 2 मजला, तुमचं घरच ते विकून टाकतील. त्या मुलांना संस्कार महत्वाचे आहेत, त्या मुलांना शिस्त महत्वाची आहे. मुलं ही संस्कारात वाढली पाहिजे, शिस्तीत वाढली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं तुमच्या कुटुंबाचा विकास होईल, तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. म्हणून बोलण्यासारखं खूप आहे, बोलायला खूप मोठ्या गोष्टी संदर्भात बोलता येईल. तरी सुद्धा आपण या निमित्तानं मला एक विनंती करायची आपल्या सगळ्यांना, आपल्या घरातला टीव्ही बंद करा, मोबाईल बंद करा आणि आपल्या मुलांच्या सोबत वेळ द्या. भलेही तुम्हाला इंग्रजी वाचता येत नसेल, सायन्सचं काही कळत नसेल, गणित बेरीज वजाबाकी येत नसेल, तर फक्त तुम्ही मुलांना घरी आल्यानंतर विचारा, आज गणिताच्या तासाला तुला काय शिकवलं, गणिताच्या सरांनी आज कुठला विषय घेतला, मला ते धड्याचं नाव सांग, त्याची वही दाखव मला, वहीमध्ये काय शिकवलं ते दाखव मला, पुस्तक उघड, सायन्स तुला आज काय शिकवलं बरं, धड्याचं नाव सांग. त्या तुम्ही सहज विचारा, तुम्हाला काही येऊ अगल नाही येऊ, पण तुम्ही हे विचारलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. यातनं ते मुलाला वाटेल की बाबा माझी मम्मी मला विचारतेय, माझे पप्पा मला विचारतायत, तर ते मुलं घडतील, 100% घडतील. तुम्ही जर मोबाईल हातात घेतला तर मुलगा वाटच बघतो, दुसरा पप्पाचा मोबाईल तो लगेच पटकन घेतो. तुम्ही टीव्ही बघत असाल तर मुलगा मोबाईल बघतो. त्यामुळं मुलांच्याकडनं तुम्ही ते करून घेत असताना आपलंही बिहेवियर तसं पाहिजे. मीच टीव्ही बघणार नाही, मीच मोबाईल खेळणार नाही, मुलं खेळणारच नाहीत, मुलं अभ्यासाला लागतील. तुम्ही मुलांच्याकडनं अभ्यास करून घ्या, तुमचं कुटुंब सुधारेल, तुमची स्वतःची प्रगती होईल. भविष्यातला काळ खूप मोठा काळ आहे, विचित्र काळ आहे सगळा. हे काळामध्ये आपली मुलं घडवणं, त्यांना मोठ्या उंचीवर नेणं हे खूप मोठं दिव्य आहे. आणि लातूर सारख्या मोठ्या पॅटर्न, शिक्षणाचे पॅटर्न असणाऱ्या शहरामध्ये आपण राहतोय. आपण हे सगळे करत असताना
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल माझ्या दृष्टीनं, आपण व्यसनाच्या मागे लागलं नाही पाहिजे. जे मुलाचे पप्पा असतात ना, त्यांनी पण थोडंसं घराकडे लक्ष केलं पाहिजे, घरातल्या सगळ्या गोष्टीकडं कुटुंबाकडे लक्ष केलं पाहिजे. नक्की मुलं आपले घडतील. देवमने सर, तुम्ही या मुलांना खूप चांगलं शिकवताय. तुमच्या या अकॅडमीसाठी आमच्या सगळ्यांच्याकडून, हे जे स्टेजवर जे बसलेले आहेत ते सगळ्यांच्याकडनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला हे जी सगळी मान्यवर बसली आहे, अकॅडमी चालवत असताना छोटे मोठे अडचणी येत असतात. कुठलीही जरी अडचणी असली तर ह्या सगळ्या मान्यवरांना तुम्ही सांगा, नक्कीच ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. आणि तुम्ही हे जे खूप मोठं चांगलं काम करताय त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सर. तुम्ही आम्हा सगळ्याला बोलवलात, आमचा सन्मान केला, आमचं बोलणं या पालकांच्या मुलांच्या समोर घडून आणलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि सर, आता मगाशी जो विषय झाला तो खरंच विषय आहे बघा. या भागातली माणसं सगळी कष्ट करणारी, मोजमजूर करणारी, शेतात जाणारी माणसं आहेत, विटभट्टीवर काम करणारी माणसं आहेत. खाली जर गोल्यात जायचं झालं तर 5 नंबरपर्यंत 20 रुपये, तिथून खाली 20 रुपये. आणि मधल्या काळामध्ये काही दिवस ती सिटी बस चालली, मधल्याच काळामध्ये परत मग काहीतरी अडचण आली. येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिकच्या मला वाटतं 25-30 काहीतरी सिटी बस येणार आहेत, 50 सिटी बस येणार आहेत. त्या 50 सिटी बस पैकी जर 1-2 सिटी बस जर या भागातल्या सगळ्या तमाम नागरिकांसाठी जर उपलब्ध झाल्या तर 100% या भागातला आणि शहराचा आणखी कनेक्टेड होईल हा एरिया. आणि हा भविष्यात महानगरपालिकेमध्ये येणारच आहे. त्यामुळं ती सगळी सोय शहरातल्या या सगळ्या मुलांना चांगल्या शाळेत जाता येईल, कॉलेजला जाता येईल. तो एक आपण विनंती करायची आम्हाला सगळ्यांना, या सगळ्या मान्यवरच्या वतीने मी बोलतोय की आपण मॅडम खरंच हे जर समस्या तुम्ही सोडवलात तर मुला ते खाली गोल्यात जाणं म्हणजे 40 रुपये जाणं, 40 रुपये येणं, 80 रुपये ते प्रवासाला लागतात. जर मोफत महिलांना सिटी बस आहे, ते बाजारात जातील, त्या खरेदी करतील. हा एक गांभीर्याने घेणारा विषय आहे. रस्त्याचा विषय तर खूप मोठा आहे. आपण सगळ्यांनी मिळून, तुम्ही खूप मोठे भविष्यातले नेते आहात. मला खरंच संतोषभाई तुम्ही सुद्धा, पर्टिक्युलर तुम्ही सुद्धा, गणेशभाई तुम्ही सुद्धा, ही सगळी मंडळी, नवीन दोन्ही ग्रामपंचायतची माणसं, हे सगळ्यांनी जर त्या रस्त्याचाही प्रश्न सोडवला तर नक्कीच या भागाचा प्रश्न सुटेल. आणि हा भाग सुद्धा, तुम्ही शहराच्या आजूबाजूचे भाग बघा, सगळे डेव्हलप होत आहेत. लांब लांबपर्यंत अवसर डेव्हलप होतोय. आंबेजोगाई रामपर्यंत डेव्हलप होतोय. तिकडं नांदेड नाका डेव्हलप लांबपर्यंत होतोय. परंतु हा कळंब रस्ता मात्र डेव्हलप व्हायला थोड्याशा अडचणी येत आहेत. तर या भागात हा जो रस्ता जर मजबूत झाला तर विकासाचे जे काही सगळे मापदंड आहेत ना, ती सगळी मापदंड आपोआप येतील. त्यामुळं आपण सगळेजण मान्यवर मंडळी, या सगळ्या नागरिकांच्या वतीनं, ही जी सगळी बसलेली माणसं आहेत, तिकडे शेजारी बसलेली माणसं आहेत, या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण रस्त्याच्या संदर्भात हा गंभीर प्रश्न आहे. जर जायचं म्हणाला तुम्ही सहज त्या वडाच्या झाडापर्यंत जायचं म्हणालो ना तर अंगावर काटा येतो खरं म्हणजे. त्यामुळं हा जो रस्ता जर कनेक्ट झाला तो लवकर लातूर शहराला जोडतो. तर या संदर्भात तुम्हीही सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केलात तर तो प्रश्न, एक या भागाचा ज्वलंत प्रश्न तो मिटेल. पाण्याचा प्रश्न आता काही दिवसातच मिटणार आहे. हा एरिया लातूर शहरासोबत चांगल्या प्रकारे कनेक्ट होईल आणि या भागाचा खऱ्या अर्थानं अनेक विकास होईल. त्यामुळं तेही आपल्याला सगळ्याला विनंती करायची आहे. आदरणीय देवमने सरांनी आम्हाला बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल देवमने सरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि मी माझं या ठिकाणी मनोगत थांबवतो. थँक्यू.